तर हा जो एरिया पाहतोय आपण हा नक्की काय आहे म्हणजे? तुम्ही आता ज्या परिसरात बसले तो तापळा किंवा कोयन्याचा भाग म्हणून हा संबोधला जातो. आपल्या पाठीमागं जे अत्यंत निळशार हे सुंदर पाणी आपल्याला दिसतंय ते कोयनेचं बॅकवॉटर आहे. कोयना इथून सर्वसाधारण 55 किलोमीटर लांब आणि यापासून 12 किलोमीटर जवळजवळ 62 किलोमीटरचा एवढा आवाढव्य परिसरामध्ये हे कोयनेचं बॅकवॉटर पसरलेलं आहे. निसर्गाचा अत्यंत वरदान लाभलेला हा परिसर आहे. आपण या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आणि इथपासून 25 किलोमीटर अंतरावरती महाबळेश्वर आणि महाबळेश्वर आणि व्याघ्र प्रकल्प या अशा अत्यंत दोन महत्त्वाच्या ठिकाणामुळे या ठिकाणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये तुफान पाऊस आणि इतर सर्वसाधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी टू फेब्रुवारी अत्यंत फिरण्यासाठी आल्हाददायक वातावरण असलेला हा परिसर आहे. प्रत्यक्ष महाबळेश्वरमध्ये जो प्रमाणापेक्षा जास्त क्राऊड आहे आणि निसर्गप्रेमी लोकांना अशा शांत वातावरणामध्ये राहण्याचं निश्चितच त्यांना आवडतं आणि ज्याला निसर्ग पाहायचा आहे, ज्याला शांतता पाहिजे आहे आणि कॉन्क्रीटच्या जंगलापासून अलिप्त राहून ज्यांना आनंद उपभोगायचा आहे अशा लोकांनी निश्चितच या परिसरामध्ये यावं. या परिसरात तर तुमच्या मते महाबळेश्वर आणि तापोळा यामध्ये बरेच अंतर आहे. तर मग तापोळ्यामध्ये असे काय आहे की जिथे खास करून लोकांनी यावे असे तुम्हाला वाटतं? तापोळ्यामध्ये इतकं काय आहे की प्रत्येकानं आपल्या क्षमतेनुसार ते घ्यावं किंवा क्षमतेपेक्षाही जास्त घ्यावं अशा प्रकारचं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आहे. महाबळेश्वरमध्ये तुम्हाला जे उपलब्ध आहे त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं या ठिकाणी तुम्हाला निसर्ग, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि आवाढव्य अशा सह्याद्रीच्या रांगा तुम्हाला नजरेत मावणार नाही इतक्या सह्याद्रीच्या रांगा या ठिकाणी तुम्हाला पाहता येतात. बोटिंगसारखा या ठिकाणी अनेक ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी मिळतात. ट्रेकिंग जी ज्याला आवड आहे त्याला आवड या सह्याद्रीने तुम्हाला दिलेलं आहे. तरुण पिढीला ट्रेकिंग ही इतके या ठिकाणी आकर्षित करतं की या ठिकाणी तापोळ्यापासून कांदाटी खोरं, पलीकडच्या बाजून कोकणामध्ये उतरणं, या बाजूला वासोटा किल्ला, आमच्या पूर्वेच्या बाजूला जो कासचं एक सुंदर पठार आहे की त्या पठारावरती तुम्हाला आनंद उपभोगता येतो. निसर्गामध्ये राहून या ठिकाणचा मनुष्य निहाळणं, या मनुष्याला अभ्यासणं ही सुद्धा एक जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. याशिवाय हा जो झोन आहे हा बफर झोन आहे. या ठिकाणापासून एक 10 किलोमीटर गेलं की आपल्याला इको सेन्सिटिव्ह झोन लागतो. त्यामुळे या प्रदेशामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण, कुठल्याही प्रकारची कारखानदारी की ज्याच्यापासून मनुष्याच्या राहण्यामानावरती काहीतरी परिणाम होईल अशा प्रकारचा कुठलाही कारखानदारी या ठिकाणी होत नसल्यामुळं भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण या ठिकाणी निर्माण होणार नाही. त्यामुळं ज्याला पूर्णतया खरोखर ज्याला निसर्ग अनुभवायचा आहे आणि हे सुंदर वातावरणाचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी तापोळ्याला आणि पर्टिक्युलरली ग्रीननेस्ट ॲग्रो टुरिझममध्ये यायला काहीच हरकत नाही. ग्रीननेस्ट ॲग्रो टुरिझममध्ये असं काय आहे की लोकांनी ते पाहण्यासाठी आवर्जून यावे असे तुम्हाला वाटते? चला मी तुम्हाला ग्रीननेस्ट ॲग्रो टुरिझम फिरत दाखवतो आणि प्रत्यक्ष तुम्ही सर्वांनी या ठिकाणी काय यावं याचंही तुम्हाला उत्तर देतो. चालेल ना. ग्रीननेस्ट ॲग्रो टुरिझम हे खरंच वैशिष्ट्यपूर्ण असं एक ठिकाण आहे. हे ॲग्रो टुरिझम असल्यामुळे याची मूळची थीम व मूळचा निसर्ग आम्ही हलवलेला नाही. हा मूळच्या निसर्गाला स्पर्श न करता आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेलं आहे. आपण ज्या ठिकाणी आता प्रवेश करतोय तो ग्रीननेस्ट ॲग्रो टुरिझमचं हे डायनिंग हॉल आहे. या ठिकाणी पाहिल्यानंतर तुम्हाला समोर आणि आजूबाजूला जो इतका निसर्ग दिसतोय या ठिकाणी या निसर्गामध्ये थांबून या लेवलला आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मित्रांसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत तुम्ही जेवण घेणं, तुमची संध्याकाळ या ठिकाणी घालवणं किंवा तुमचे वाढदिवस साजरे करणं हे एक अभूतपूर्व म्हणा किंवा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बाब असे आहे. ग्रीननेस्ट ॲग्रो टुरिझमचा हा जो परिसर आहे तो जवळजवळ 4 एकरचा हा मोठा परिसर आहे. तुमच्या आजूबाजूला दिसत असेल ही समोरची जी सगळी झाडे दिसते ही फार पूर्वीपासूनची झाडे आहे. याशिवाय आम्ही स्वतः या ठिकाणी नवीन वृक्ष लागवड करून डेव्हलपमेंट केली आहे. या ठिकाणी समोर जो दिसतोय हा सुंदर असा हा वॉकिंग ट्रॅक आहे आणि या वॉकिंग ट्रॅकवरती तुम्ही फिरून या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. हे जे धरण दिसतंय समोर ते नक्की कोणते आहे आणि हा प्रकल्प कोणता चालू आहे धरणावर? कोकणाला जोडणारा हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पूल आहे.
आपण सातारवरून निघाल्यानंतर अगदी कोकणाच्या म्हणजे भरणा नाक्यावरती पोहोचण्यासाठी नियरेस्ट हा पूल झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी अंतरामध्ये त्या ठिकाणी पोहोचता येणार आहे. ओके. हा पूल जो बांधला जातो तो कोयनेवरती बांधला जातो. ही समोर आपल्याला नदी आहे, कोयना नदी आहे. समोर जे दिसतंय या ठिकाणी सोळशे आणि कोयनेचा संगम आहे. ओके. आपल्या समोर बरोबर खाली दक्षिणेला जर पाहिलं तर या ठिकाणी वासोटा किल्ला आहे. तरुण मुलं आज सध्या जे ट्रेकिंगसाठी जे आकर्षित आहेत, या परिसरामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी इतका सह्याद्रीनं या ठिकाणी एरिया उपलब्ध करून दिला आहे, त्याचा तुम्ही खरोखरच आनंद घ्यावा असं हे वातावरण आहे. बरोबर. हा जो समोर जो दिसतोय याला शिवसागर नाव आहे. म्हणजे हे कोयनेचं बॅकवॉटर आहे. ओके. आणि हे 105 TMC एवढा आवडही पाणी या ठिकाणी साठा आहे. या ठिकाणची समोर जी खोली दिसते ती सर्वसाधारण 30 ते 35 मीटर पाण्याची खोली आहे. आणि या पुलाच्या शेजारी तुम्हाला जी बोट येताना दिसते, या ठिकाणच्या ग्रामीण भागाचं येण्या जाण्याचं हे जे साधन आहे हे बोटी आहेत. या भागामध्ये जवळजवळ 750 ते 800 बोटी आहेत. दररोजचा रोजगार किंवा रोजीरोटी या बोटीच्या जीवावरती चालली जाते. या भागामध्ये ज्यावेळेला हे अंतर्गत रस्ते नव्हते तर पूर्णतः या भागातली जी वाहतूक होती या बोटीच्या माध्यमातून चालायची. बोटीच्या पूर्वी छोट्या नावा अशा प्रकारच्या होत्या आणि त्याच्यातून ही वाहतूक चालत होती. बरोबर. आता मात्र शासनानं बऱ्याचशा सुविधा निर्माण करून दिल्या. याच्यासाठीचे तरापे या ठिकाणी आपणाला या वाहतुकीला मदत करण्यासाठी हे तरापे दिलेले आहेत. तुमच्या ग्रीन नेस्ट ॲग्रो टुरिझममध्ये कोणत्या प्रकारचे लोक व्हिजिट करतात? ग्रीन नेस्ट ॲग्रो टुरिझममध्ये कोणत्या प्रकारचे लोक भेट देतात, खरं तर हा प्रश्न आता म्हणजे कारण या ठिकाणी सगळ्या प्रकारचे लोक भेट देतात. तरुण वर्ग तर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये भेट देत असतोय. आज तरुण वर्गांच्या मध्ये पाऊस एन्जॉय करणं हा एक मोठी फॅशन झाल्यासारखी झाली. त्यामुळे जो डेड पिरियड असतो किंवा पावसाळा म्हणतो, या पावसाळ्यामध्येही तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात येतो. आमच्याकडं पुणे आणि मुंबईमधले IT सेक्टरमध्ये असणारे लोक ही फार मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. कारण आम्ही या ठिकाणी वायफायची सुविधा केल्यामुळं ती लोक शांततेमध्ये येऊन 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आरामशीर या ठिकाणी त्यांचं आनंद घेत असतात. कारण कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आवाजाचं प्रदूषण नाही आहे. त्यामुळे त्यांना शांतपणे या ठिकाणी राहता येतं. आम्ही ग्रीन नेस्ट ॲग्रोची अशी थोडीशी व्यवस्था केलेली आहे की याच्यामध्ये फॅमिली आणि तरुण वर्ग हा स्वतंत्र राहील अशा प्रकारे व्यवस्था केली. प्रथमतः आम्ही तरुण वर्गाला असं गृहीत धरलेलं आहे. तरुण वर्ग जो या ठिकाणी येतो तो निश्चितच एन्जॉय करण्यासाठी येतो. परंतु हा तरुण वर्ग ज्यावेळेला एन्जॉय करत असतो त्यांचा अडचण किंवा त्रास फॅमिलीला होऊ नये अशा दृष्टीनं फॅमिलीसाठी आम्ही स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि तरुण वर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. दोघांनाही राहण्यासाठी त्यामध्ये तरुण वर्गासाठी एकत्रित जर तो ग्रुप असेल 25-30 लोकांचा ग्रुप असेल तर मोठ्या प्रकारची डॉर्मेटरी ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत की डॉर्मेटरी त्यांच्यासाठी देतो. फॅमिलीसाठी प्रत्येकासाठी एक स्वतंत्र एक्झिक्युटिव्ह टाईप सूट या ठिकाणी आम्ही केलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते फॅमिली त्यांच्या फॅमिलीसोबत आनंद घेऊ शकतात. या सगळ्या सूट आणि डॉर्मेटरी किंवा आमची प्रॉपर्टी आहे टोटली आम्ही पाण्याला फेस आहे. म्हणजे प्रत्येकानं स्वतःच्या खोलीतून आपल्याला निसर्गाचं दर्शन घेता येतं आणि पूर्णतः ओपनिंग फ्रंटेज आहे ते आम्ही ग्लास ओपनिंग दिल्यामुळं तुम्ही तुमच्या खोलीत बसून तुमच्या सूटमध्ये बसून निसर्गाचा अत्यंत सुंदर प्रकारे विलोभनीय दर्शन तुम्ही त्या ठिकाणाहून घेऊ शकता. बरोबर. तुम्ही व्हिजिटर्ससाठी कोणकोणत्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत? या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना बोटिंग केल्यानंतर काय करायचं हा खरा प्रश्न निर्माण होत असतो. मोठ्या व्यक्तींसाठी ते निसर्गात थांबतात फिरत बसतात, परंतु छोट्या मुलांना खरं काय करायचा प्रश्न पडतो. तर या सगळ्या वर्गासाठी त्यांचा 1 दिवस 2 दिवस अत्यंत या ठिकाणी चांगल्या प्रकारे जातील अशा प्रकारच्या आम्ही सुविधा त्यांना देतो. तरुण वर्गासाठी या ठिकाणी म्युझिकची सोय, हा टॉप लेवलचा डायनिंग हॉल, त्यानंतर वॉकिंग ट्रेक, अत्यंत सुंदर निसर्गामध्ये असलेला स्विमिंग पूल आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी याचा सगळ्यांचा समावेश आम्ही या ठिकाणी केलेला आहे. थंडीच्या कालावधीमध्ये शेकोटीच्या सभोवती सर्वांनी बसून त्याचा आनंद घेणे एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. तोही आम्ही त्यांना शेकोटी त्यांना प्रोव्हाइड करून प्रत्येकाला तो आमची सेवा त्यांना प्रदान करत असतो. बरोबर. मोठ्या लोकांसाठी या ठिकाणी म्हणजे
मनशांती पॉईंट जो आम्ही मनशांती पॉईंट असा देखील ज्या ठिकाणी निसर्गात ते शांतपणे बसू शकतात. या ठिकाणी अंतर्गत खेळामध्ये कॅरम आहे, चेस आहे, इतर त्यांना आम्ही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडी, नंतर रोलिंग अशा प्रकारच्या विविध ॲक्टिव्हिटीज मुलांसाठी सुद्धा आम्ही देत असतो. ओके. आता आला सर्वात मोठा म्हणजे पोटाचा प्रश्न. तर इथे येणाऱ्या गेस्टसाठी तुम्ही कोणत्या प्रकारच्या मेजवानी ठेवलेल्या आहेत? अत्यंत सुंदर आणि छान म्हणा किंवा पर्यटकाच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. नक्कीच ना. इतक्या लांबून लोक येतात त्यावेळेला त्यांना चांगल्या पद्धतीचं जेवण देणं बरोबर. हे आमचं कर्तव्य आहे. बरोबर. आणि त्यांना तशा प्रकारचं जेवण मिळणं हा त्यांची अपेक्षा असते. बरोबर ना. तर या ठिकाणी आम्ही शाकाहारी आणि मांसाहारी असं दोन्ही प्रकारचं जेवण देतो. ओके. फक्त या जेवणामधलं खास आमचं वैशिष्ट्य आहे असं की आम्ही हे घरगुती पद्धतीनं घरामध्येच घरच्या लोकांच्याकडून बनवत असल्यामुळं त्याला एक वेगळ्या प्रकारची चव आहे. ओके. त्याला वेगळ्या प्रकारची एक आत्मीयता आहे. आणि आम्ही एक ग्राहक म्हणून तुमच्याकडे पाहत नाही. नक्कीच ना. आम्ही येणाऱ्या पर्यटकांकडे आपले एक जवळचे नातेवाईक आहेत, आमचे पाहुणे आहेत, अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहत असल्यामुळं आम्ही तशा प्रकारे त्यांची सेवा करत असल्यामुळं आम्ही जेवणासाठी सुद्धा एक लिमिटेड पद्धतीने जेवण देत नाही. म्हणजे आम्ही आग्रहपूर्वक त्यांना या ठिकाणी आलाय तुम्ही इतक्या लांब त्यावेळेला तुमचं समाधान झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यांना जेवण आम्ही प्रोव्हाइड करत असतो. त्यांना सगळ्या सुविधा देत असतो. त्यामुळं आमचा ग्राहक निश्चितच संतुष्ट होत असतो. आणि या आल्हाददायक वातावरणामध्ये तो या इथल्या ग्रामीण भागातल्या जेवणाची चांगल्या प्रकारे चव तो चाकत असतो. ओके. निश्चितच तुम्ही सर्वांनी म्हणजे मला निश्चित आवर्जून तुम्हाला सर्वांना विनंती करायची वाटते की तुम्ही या ग्रीन नेस्ट ॲग्रोमध्ये तुम्ही निश्चित या आणि या आमच्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घ्या. नक्कीच नक्कीच. अशा पद्धतीने ग्रीन नेस्ट ॲग्रो टुरिझमबद्दल माहिती मिळवली. मिनी काश्मीर म्हटल्या जाणाऱ्या तापोळ्यामध्ये जेव्हा कधी तुम्ही याल त्यावेळेस इथे असलेल्या ग्रीन नेस्ट ॲग्रो टुरिझमला आवर्जून भेट द्या. आणि आता मला ही उत्सुकता वाढलेली आहे की मी नेक्स्ट टाईम जेव्हा कधी इकडे येईन त्यावेळेस या ठिकाणी येऊन इथल्या पुन्हा एकदा निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद कधी घेईन असे मला वाटत आहे. तर नक्कीच तुम्हीसुद्धा या ठिकाणी याल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही तापोळ्याला याल त्यावेळेस नक्कीच या निसर्गरम्य अशा ग्रीन नेस्ट ॲग्रो टुरिझमला भेट द्याल अशी मी आशा बाळगतो.